वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री माधवनाथ स्वामी महाराज की नमः पार्वती पते। ध्यानावस्थेत बसलेल्या भगवान शंकरांना दक्ष कन्या दाक्षायणी सतीनी पाहिलं. आनंद वाटला, पण नंतर शंका आली की हे ध्यानाला बसल्यानंतर एकटेच स्वतःशी बोलतात, मध्येच हसतात, मध्येच रडतात. कोण आहे ध्यानात? पण ध्यान विसर्जन झाल्यानंतर विचारलं कोण आहे, ध्यान कोणामुळे लागतं, काय ध्यानात आहे काय? ते म्हणाले मी नामामध्ये असतो. नामानं ध्यानावस्थेत जातो. महादेवांना नामाच्या उच्चारानं ध्यान लागतं. कोण आहे असं? परम पवित्र भगवान प्रभू रामचंद्र. समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर ते प्राशन केल्यानंतर नारदांनी तो दाह कमी होण्याकरिता रामनाम दिलं, पण शिवाचा आराम ठरलं असं प्रेमानं प्रभू देवींना सांगतायत सतीना. पण ते ऐकलं, रामांचं नाम मी गातोय हे शंकरांनी सांगितलं आणि सती हसायला लागल्या, खो 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 हसायला लागल्या. राम या ठिकाणी निष्काळजीपणा नाही, भगवान शंकर त्रिशूळालाच हात घालतात. म्हणून त्यांचं अखंड रक्षण करण्याकरिता, सेवा करण्याकरिता मारुतीरायांच्या रूपात स्वतःच रुद्र म्हणून आले. त्यांना खपतच नाही रामांच्या ठिकाणी. हसल्यानंतर शिवांना राग आला. हसते इथं, कवींना सुद्धा राग आला. म्हणून कालपर्यंत इथं चरित्र ऐकता हसली भवानी. काल जे आले नव्हते त्यांच्याकरता एकदा उल्लेख पुन्हा. देवीची अपर्णा, पार्वती, मृडानी किती नाव आहेत, पण इथं भवानी शब्द वापरण्याचं कारण देवी रामांचं चरित्र, त्यांचं नाम गातोय आणि ध्यान लागतं, शिव प्रेमानं सांगतायत आणि त्यावर हसल्या. म्हणून देवींचा राग कवींना सुद्धा आला, म्हणून भवानी शब्द वापरला. हसते भवानी. ऐकता हसली भवानी, तो राम हिंडे रानोरानी. सीता सीता म्हणोनी वृक्ष पाषाण आलिंगितो, तो राम ज्याची पत्नी राक्षसानं अपहरण केलं म्हणून जंगलामधून वेडा झाला, पिसा झाला आणि दगड दिसला हे सीते, वृक्ष दिसला हे जानकी, असा आलिंगन देत फिरतो. असा स्त्री वियोगानं व्याकुळ झालेला राम, त्याचं नाम घेता. हे कोणापुढे बोलल्या? भगवान शंकरांच्या पुढे.
काय बोलताय देवी? रामांना जाणलंय का तुम्ही? परत असे शब्द वापरू नका प्रभूंच्या विषयी. त्यांचं स्थान या महादेवाच्या हृदयात आहे. राम कळले तर बोलायचं रामांच्या विषयी. परत असे शब्द वापरू नका. आत्ता तुम्हाला क्षमा करतो, पण पुन्हा एक शब्द जरी रामांच्या निंदेचा आला, पत्नी म्हणून दयामाया करणार नाही. पण ऐकेनात. मी काय खोटं बोलते? प्रौढीन्मत्पुरतस्तस्य न वर्णयत सांप्रतम. कशाला रामांची प्रौढी मिरवता? आणि तुम्ही त्यांचं नाम घेता. तुम्ही महादेव, बाकीच्यांना काम आलं तर तुमच्याकडे येतात आवाहन करायला, भिक्षा मागायला. त्या रामांच्या नामानं ध्यान लागतं. बघा बघा कशी झाडांना, वृक्ष पाषाणांना आलिंगन. हे सीते, हे जानकी वेड्यासारखी फिरतायत. इकडं नाही बघत, तिकडं नाही बघत, खाली नाही बघत, वर नाही बघत, शून्य नजर एकटी फिरतायत. कानावरती हात ठेवले. अरे 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 अरे, तुमच्या सारख्यांनी रामांच्या विषयी असे शब्द वापरावेत? ज्यांना राम कळत नाही, धर्म वेगळा आहे, त्यांनी बोलणं वेगळं. पण भारतातलंच अन्न खाऊन रामांच्या विषयी बोलताना लाज नाही वाटत? हे आत्ताच्या लोकांना. इथं देवींच्या बरोबर संवाद सुरू आहे. भगवान म्हणाले शिवशासनतः. राम म्हटल्यानंतर त्या ठिकाणी धर्मप्रभू निंदेतून झाकुनी करणा उठून या जावी. देवाची, देशाची, माता पिता, गुरूंची, संतांची, ग्रंथाची, रामांची, शंकरांची, कृष्णांची, जगदंबेची निंदा ऐकून घ्यायची नसते. नको तिथं सज्जनपणा दाखवायचा नसतो. आमच्या सगळ्या देवतांचे जन्मोत्सव करताना चरित्र कुठलं सांगितलं जातं? राक्षस माजले, पृथ्वीला भार झाला आणि त्यांना संपवण्याकरता अवतार घेतला, सांगतो का नाही? का आता राम जन्म, कृष्ण जन्म, नृसिंह जन्माला सुद्धा यांचीच भाषणं करायची. एका गालावर मारलं, करा गालावर पुढं. आमच्या रामकृष्णाला काय किंमत आहे का नाही भारतामध्ये? कोणी सांगितलं एका गालाला पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा? कळलं नाही ना, त्यावेळी कंसाला आपटून मारला त्याच्या राज्यात जाऊन. रावणाला संधी दिली, फरक पडला नाही, त्याच्या लंकेत जाऊन मारला. हिरण्यकश्यपूला त्याच्या दरबारात जाऊन मारला. ही परंपरा आहे पराक्रमाची. हे पुढच्या पिढीला जर धडे सांगितले, त्यांनी नाही सांगितले, घरातल्या आई वडिलांनी सांगितले, तर पाकिस्तानातली पोरं मारण्याकरता, बॉम्ब उडवण्याकरता यायची बंद होतील. नाहीतर आम्हाला शिकवण काय? शाळेतून घर, घरातून शाळा. इकडं बघायचं नाही, तिकडं बघायचं नाही. त्याला म्हणतात सज्जन. मग देवांनी काय आमचे फक्त नवस फेडायला देव आलेत का जन्माला? माझं बीपी ओके राहू दे, वरचा मजला वाढू दे, लग्न होऊ दे, मुलं बाळ होऊ देत, एवढ्याच करता देवळं नवसाचा नारळ ठेवायला, पगार वाढू दे. वा, म्हणजे त्याच्यावर संकट आल्यावर आम्ही कधी बाहेर पडणार नाही आणि त्यानं मात्र माझं सगळं सांभाळायचं. डायबिटीज, बीपी, गुडघे, पगार, लग्न, मुलं होणं. ही कुठली रीत आहे? काय काय जण तर इतके धाडसी असतात, शंकरांच्या पिंडीवरती दूध घालण्यापेक्षा गरिबांच्या पोटात घाला. सेक्युलर हो, म्हणजे आगाऊ लोक. बोकडं कापतात तिथं काही बोलणार नाहीत बरं का. हे सेक्युलर तिथं कुठल्या बेळात जातात कळत नाही, पण आमच्या धर्मामध्ये फार त्रास देतात. नवनाथ संप्रदायाप्रमाणे, गुरुचरित्र संप्रदायाप्रमाणे कथा आहेत. हत्तीच्या कानातून कानिफनाथ, माशाच्या पोटातून मत्स्येंद्रनाथ, हे अंधश्रद्धावाले पुरावे मागतात. हु आर यू? कोण तुम्ही मागणारे पुरावे? काल जन्माला आला, उद्या आटपणार. तुम्ही काय नवनाथांचं चरित्र आम्हाला पुरावे मागता हो? पण यांच्या संस्था लगेच रजिस्टर्ड होतात आणि आमच्या मारुतीच्या देवळाला रंग रावायला पैसे नसतात. कारण थंड रक्ताचे प्राणी आहे. आम्हाला स्वस्थ झाल्यानंतर कुठल्याही धर्माचा चालतो, पण मारुतीरायांना, शंकरांना चालत नाही. देवी, याच्या पुढे एक शब्दही रामनिंदेचा येता कामा नाही.
पण देवी ऐकेनात. मी काय खोटं बोलते? बघा तुम्ही वेड्यासारखी फिरतायत. जानकी नाही आहे ना, तुम्हाला कळत नाही हो. ते वृक्ष पाषाण म्हणजे कोण आहेत माहिती? महाविष्णूंचा हा अवतार दशरथांच्या पोटी आल्यानंतर निमित्त आहे वनवास. मुक्त योगी जनगाती मुमुक्षु असणारे योगी या ब्रह्माचा स्पर्श व्हावा म्हणून पाषाण वृक्ष त्यांचा स्पर्श व्हावा म्हणून बसलेत मुक्त होण्याकरिता. त्या दृष्टीनं पहा. ऐकेनात. देवी म्हणाल्या तुम्ही कितीही सांगितलं प्रौढीन मत पुरतस्तस्य न वर्णत ह्या सांप्रतम. तुमच्या या रामांचं वेड मी ताळ्यावरती आणून दाखवते. म्हटलं कसं? रामांच्या मी सगळं नाही सांगू शकत, जरी गुरूंनी शिकवलं असलं तरी. काही कळण्याकरता असतं, लोकात मांडण्याकरता नसतं. कारण देवीने शब्द वापरला तुमचे राम स्त्री वियोगानं वेडे झालेत. तो काय विषय आहे त्यांचा? जानकीच्या जागी दुसरी कुठलीही स्त्री आली तरी रामांचं वेड ताळ्यावर येईल. भगवान शंकरांनी त्रिशूळालाच हात घातला. देवी मर्यादा उल्लंघन करू नका. कोणाला म्हणता स्त्री वेगानं वेडे झाले? जानकीच्या जागी दुसरी स्त्री? मी काय खोटं बोलते? अहो तुम्हाला माहिती आहे का, ज्याच्या चरण रजाने, ज्याच्या चरण रजाने गौतम जाया पुनीत की झाली, त्या माझ्या श्रीराम, त्या माझ्या श्रीराम कैची स्त्री भ्रांती गे प्रिय आली. ज्यांच्या पायाच्या धुळीच्या कणानं अत्यंत हीन पातकामुळे शिळा झाली होती, त्या पातकातून मुक्त झाली अहिल्या. चरण धुलीचे कुंकुम माझ्या गोड आवाजात आहे म्हणून मला शोभणार नाही या गळ्यातून. माणिकताईंच्या आवाजात गाणं. अहिल्या शिळेतून शापमुक्त झाली रामांच्या पायाच्या चरणाच्या धुळीच्या कणानं. त्यांना स्त्री वियोगानं वेडे झालेले म्हणता. देवी म्हणाल्या मी सांगते ते खरं आहे. मी प्रयोग करून दाखवू का? कसला प्रयोग? राम विषय प्रयोगाचा नाही. संत गुरु आणि देव हे लॅबोरेटरीतला विषय नाही आहेत बरं का. लिटमस पेपर जांभळ्याचा निळा तांबडा ते देवळात आणायचं नसतं. संतांना सायन्स कळतं. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जासे. अणुरणीया थोकडा 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज सांगायचे. त्यांना केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स, बायोलॉजी सगळं कळतं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे सगळं PCB. अनंत म्हणजे गणितातला शेवटचा शब्द. जिथं कॅल्क्युलेटर आणि कॉम्प्युटर इन्फिनिटी म्हणतो आणि थांबतो, तिथं एकम पासून अनंत. वेदांना सांख्य न्याय कोणालाही कळला नाही म्हणून अंत लागत नाही. तो अनंत पहिला शब्द तो माधवनाथ महाराजांनाही वापरतो का नाही? कोटी म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार. कारण एक पृथ्वी नाही आहे, एक सूर्य नाही आहे, कोटी सूर्य आहेत. कोणीतरी पहिल्यांदाच कीर्तन ऐकताना म्हणेल हे बहुतेक संध्याकाळी बुवा लोक असेच बोलतात वाटतं. वक्रतुंड महाकाय. पुढचं तुम्ही पूर्ण करा. कोटी सूर्य लिहिलंय की नाही व्यासांनी. एक ऍप मिळतं, ऍप मोबाईल वरती, सोलर सिस्टम म्हणून. सोलर सिस्टम मध्ये कोटी सूर्य बघायला मिळतात झूम केल्यानंतर. पण लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी न वापरता व्यासांनी 1000 वर्षापूर्वी लिहून ठेवले कोटी सूर्य आहेत आणि तसं गणपतींची प्रभा तेज आहे. पृथ्वीवरती बसून सगळ्या ग्रहांचे रंग आणि त्यांची प्रकृती सांगणारे, गुणधर्म सांगणारे आमचे ऋषी आहेत. मंगळावरती यान सोडल्यानंतर सायन्स सांगतं का नाही तिथं पाणी असावं, पण असावं आहे म्हणत नाहीत अजून. पण व्यासांनी त्याच वेळी सांगितलं धरणी गर्भसंभूत. पृथ्वीच्याच गर्भातला भाग म्हणजे मंगळ, तिथं जीव असणारच, असावा नाही.
याला म्हणतात भारतीय अध्यात्मशास्त्र, वेदशास्त्र, पुराण. सांगण्याचं कारण शिवानी सांगितलं राम आहेत ते, इथं भलतं धाडस करू नका. देवी म्हणाल्या मी सांगते, रामांचं वेड ताळ्यावर येण्याकरता त्यांच्या समोर तुम्हाला बोलवतं तरी कसं? ऐकलं नाही? अगं पण सीता आहे अशोकवनामध्ये. आता जानकी, हा तेच सांगते, मी प्रयोग करून दाखवते. मी जानकीचं रूप घेते सीतेचं, आणि राम कसे फसतात बघा. भगवान शंकर म्हणाले विनाशकाले विपरीत बुद्धी. तुम्हाला पत्नी आहे, अर्धांगिनी आहात म्हणून अजून जपलंय, सांभाळतोय. माझ्या आराध्याला धक्का लावू नका. माझ्या श्रद्धा, माझ्या आस्था आहेत ना, त्या आस्थांना धक्का लावू नका. जरा उत्तरेच्या जवळ आलोय ना, महाराष्ट्रातून. मला ते युपीतले मुख्यमंत्री फार आवडतात. आय लव्ह हिम. इंग्रजीतून जास्त इम्प्रेशन पडतं. प्रभाव म्हटलं तरी प्रभाव पडत नाही, इम्प्रेशन म्हटल्याशिवाय पडत नाही. कारण ते हसतातच फार चांगलं, सगळ्यांना क्लीन बोल्ड करतात, पण इशारा देऊन ठेवतात. आतापर्यंत तुमची कौतुक फार झाली. हमारे हाथ में राम के नाम के जप की माला भी है और भाला भी है. असे नेते पाहिजेत सगळे. देवाविषयी काहीतरी पाहिजे नको, हृदयामध्ये प्रेम. भगवान शंकरांनी सांगितलं परिणाम वाईट होईल, पण देवीने ऐकलं नाही आणि त्यांनी हुबेहूब जानकी मातोश्रींचं रूप घेतलं. सीता झाल्या कोण? दक्ष कन्या दाक्षायणी सती. शंकरांच्या समोर सीतेचं रूप घेतलं आणि उभं राहिल्या. भगवान शंकराने डोळे मिटले आणि मान फिरवली. बघिनात. अहो पहा तरी माझ्याकडं, दिसते का नाही जानकी सारखी? ऐकुनी अशी, ऐकुनी अशी, ऐकुनी अशी. कीर्तनातली दोन्ही चाल वडिलांची. ऐकुनी अशी, ऐकुनी अशी, ऐकुनी अशी. भरतृबाई घरी ऐकुनी अशी, भरतृबाई घरी ऐकुनी अशी, भरतृबाई घरी राम पत्नीता वेशती धरी. शंकरांना म्हणते बघा तरी, वदत शंकरा, वदत शंकरा, वदत शंकरा, वदत शंकरा. पाही मजकडे वदत शंकरा, पाही मजकडे. मोहिना कसे, मोहिना कसे राम बापुडे. ऐकुनी अशी, ऐकुनी अशी, ऐकुनी, ऐकुनी, ऐकुनी अशी. दिसते का नाही रामांच्याकडे? सांगते सीतेसारखी. भगवान शंकर वळून सुद्धा बघिनात. शेवटचं सांगतोय, 8 वाजून गेलेत. परिणाम वाईट होईल. ऐकलं नाही हो. ऐकतात. भगवान शंकरांनी सांगितलं तरी ऐकलं नाही. ऐकतात का?
प्रत्येकाचा अनुभव घराघरातला ऐकतात का नाही ते? देवी रामांची परीक्षा घ्यायला गेल्या, भगवान शंकर अस्वस्थ झाले. शेवटचा प्रसंग, राम झाड दिसलं हे जानकी, धोंडा दगड दिसला हे सीते. लक्ष्मणांना आवरणं कठीण जाते आणि तसे व्याकुळ झालेले श्रीराम, आणि ते व्याकुळ झाल्यामुळं स्वस्थता नसणारे लक्ष्मण, तोही अनंत हेही अनंत, दोघांची जोडी आहे. शेषावरती म्हणजे तेही अनंत आहे, तो शेषशाही म्हणजे तो अनंत यांना सांभाळतोय सतत. तो क्षीरसागरामध्ये भुजगशयनम, विष्णूंना जपणारे प्रत्येक अवतारात, इथं लक्ष्मण तिकडे बलराम जपायचे. त्यांची अवस्था बिकट झालेली आणि अशा जागी देवी येऊन उभ्या राहिल्या सीतेच्या रूपामध्ये की वाटेवरून जाताना लगेच लक्षात येईल. लक्ष्मणांना लांबून कोणीतरी उभ्या असे दिसलं, मला फार पसारा करता येणार नाही, शब्द वापरता येत नाहीत. वडिलांचं कीर्तन मागं उभारून ऐकल्यामुळे ते पोथीसारखं आत आहे हो, त्यात बुद्धीनं फरक करता येत नाही फार. मी आहे तसे शब्द वापरतो. राम तिथून जाताना देवींना वाटलं की सीतेच्या रूपात बघितल्यानंतर राम वळतील, पण रामांच्या डोळ्यातलं नेत्रातलं बुबुळ सुद्धा इकडं झालं नाही आणि पुढे निघून गेले. देवींना धक्काच बसला हो. एवढं आव्हान देऊन न ऐकता शंकर सांगत होते, महादेव तरी परीक्षा घ्यायला आल्या, मोठ्या अपेक्षेनं राम फसतील म्हणून. रामांचं बुबुळ सुद्धा इकडं झालं नाही. राम प्रभू के सभ्यता का, किती जागा आहेत बघा. राम हे राम का? आमचे अभय बुवा रामायणातल्या अशा रामांच्या आदर्श तत्वावरती प्रकाश टाकतायत बरं का सध्या. ते बोलताना सुद्धा इतकं गोड वाटतं, ऐकत राहावं वाटतं. माधवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की त्याने एक कीर्तन केले, पण आता कीर्तन करायला सुरुवात करा. मी माझ्या वडिलांकडचं तुम्हाला पाहिजे ते देतो, पूर्वरंग चरित्र. कारण अध्यात्माची ज्यांची बैठक आणि संगीत आहे त्यांचं कीर्तन जरा वेगळं होतं बरं का. सगळ्यांना एक चांगले बुवा मिळतील. फार तर वाडीतच पहिलं आमंत्रण देतो, वाडीतून सुरुवात करूया. ही सगळी मंडळी माझ्या गुरूंचं ऐकलेलं आहे, वाजवलेलं आहे, त्यामुळं पोथी तीच आहे. पारायण पणजोबा करायचे, आजोबा करायचे, वडील करायचे, तेच मुलानं करायचं असतं. तेच मी वडिलांनी ग काढलाय तो गिरवायला आलोय बरं का इंदोरमध्ये. सगळ्यांच्या बरोबर अध्यात्माचा आनंद घेतला की तो प्रसाद काही वेगळाच असतो. भक्तीचा आनंद हा वेगळ्या अवस्थेत नेणारा असतो. हे 2 तास आपल्याला सगळ्याचा विसर पाडण्याची शक्ती कीर्तनात आहे. ब्रह्मानंद कशाला म्हणतात? यालाच म्हणतात. रामांनी इकडेही पाहिलं नाही आणि देवींना अत्यंत धक्का बसला आणि स्तब्ध झाल्या. पण उसना उसानंद आणि लक्ष्मणाला सांगितलं, अरे तू तरी वळव त्यांना इकडं. लक्ष्मणाला आनंद झाला की आजपर्यंत देवी सापडल्या नाहीत वहिनी आणि त्या समोर उभे आहेत. इतका हर्ष झाला, पण मर्यादा हात लावला नव्हता कधी रामांना. देवींनी सांगितलं, अरे माझ्याकडे वळव, मी आले. त्यांना वाटलं जानकी मातोश्री आहेत म्हणून इतका आनंद झाला. मर्यादा ओलांडली का? रामांना त्या दुःखातून संकटातून बाहेर काढण्याकरिता. काय झालं बघा. खांद्यावर हात ठेवला आणि वळवलं रामांना. वळवलं, चालू असू दे ना. आणि देवींच्याकडं रामांचा चेहरा केल्यावर दृष्टी मुखावरती पडायच्या आत मान खाली गेली आणि पायाकडे नजर गेली. लक्ष्मणजी हर्षानं सांगतायत, दादा वहिनी परीक्षा घ्यायला आल्या होत्या रामांची. सती दाक्षायणी आदिशक्ती
पण रामांचे पुढचे शब्द ऐकले आणि विरघळल्या. त्यांच्याच डोळ्यातून पाणी व्हायला लागलं, अश्रू यायला लागले. का? वहिनी लक्ष्मणाला म्हटल्यानंतर रामांच्या तोंडातून उगार, डोळे मिटलेले, पायाकडे नजर अशी करून, लक्ष्मणा, ही जानकी नव्हे, जानकी नव्हे, दिसते जानकी आणि जानकी नव्हे. हे ऐकलं रामांच्या मुखातून. दिसते जानकी आणि राम नाही म्हणतायत म्हणल्यावर लक्ष्मणाची अवस्था काय झाली? 1, 2, 3 अवस्था झाल्या. कोणत्या? तुलसीदास महाराज वर्णन करतात. लक्ष्मण दीख उमाकृत भेदा, लक्ष्मण हो लक्ष्मण, लक्ष्मण लक्ष्मण दीख उमाकृत भेदा, चकित भ्रमित भयभीत विसेजा, चकित भ्रमित भयभीत विसेजा. लक्ष्मण, तुलसीदास महाराज म्हणतात लक्ष्मणानं जानकी दिसते आणि राम नाही म्हणतायत म्हटल्यावर चकित झाला, भ्रमित झाला, भयभीत झाला. आता एका वेळी एक काहीतरी होतं, 3 कसं झालं? चकित झाला, कारण दिसते जानकी आणि राम नाही म्हणतात, चकित झाला. काय आहे? भ्रमित झाला, जानकी दिसते, नाही म्हणणारे दुसरे कोण नाही, राम नाही म्हणतायत, मग आहे कोण? आणि भयभीत झाला, लगेच धनुष्याला हात गेला. याचं कारण दिसते जानकी मातेसारखी, राम नाही म्हणतायत. मग ही राक्षसीण तर आली नसेल ना? कारण एकदा अनुभव घेतला होता पंचवटीला. कोण तो? कुठला राजकुमार? चकित भ्रमित भयभीत. पण पुढचे शब्द ऐकले. प्रभू म्हणाले, लक्ष्मणा, ही जानकी नव्हे, ही आई आहे, आई. आई आहे शब्द ऐकले आणि लक्ष्मण रडायला लागले. वहिनी दिसतायत आणि आई म्हणतायत. लोक म्हणत होते माझ्या दादाला वेड लागलंय, पण आता माझी खात्री झाली. पण पुढचे शब्द ऐकले, लक्ष्मणा, फसलास. ही फसवणारीच आहे, तुकवणारी आहे. ही महामाया आदिशक्ती जगज्जननी अंबा माता आहे. तो राम म्हणे सौमित्रे, ही जानकी म्हणसी कैसी. चित्रकूटावरती माझी जानकी बरोबर होती. तिथं माझ्या 3 आया आल्या, कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता. पण जानकी वियोगानंतर माझा राम कसा राहतो हे बघायला आल्या नाहीत. ते बघायला ही आई आली आहे माझी. राम कसा आहे जानकी विना? आई तू का आलीस? तो राम म्हणे सौमित्रे, तो राम म्हणे सौमित्रे, ही जानकी म्हणसी कैसी. कोण आहे माहिती? मदनांतक जो का शंभू, त्याची हे सुंदर जाया. हिचे नाव तुकाबाई, आली से तुकवाया. म्हणजे फसवायला महामाया आहे, मायेत पकडायला. हिचे तुकी जो नर तुकला, हिचे तुकी जो नर तुकला, भवसागर त्याचा आटला. तो राम म्हणे सौमित्रे, ही जानकी म्हणसी कैसी. आई, आई तू काय, तू काय, तू काय म्हणताना तिचं नावच तुकाई पडलं, तुळजाई पडलं. आणि महाराष्ट्राची कुलदेवता परीक्षा बघायला आली रामांची, पण राम वरदायिनी झाली, तीच तुकाई तुळजाभवानी. त्यामुळे काय परीक्षा घ्यायची तुमची? परीक्षा घ्यायला आली. माझ्या महादेवांचे शब्द आहेत, राम ते राम.
वरदान देते, लंकेवरती विजय मिळवाल, रावणाला संपवाल आणि आपल्या शक्तीला परत घेऊन याल, अशी रामांना वरदान देणारी, शक्ती देणारी, त्यानंतर रामराज्य खऱ्या अर्थानं आणणाऱ्या पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार शक्ती देणारी वरदायिनी ठरली. त्यानंतर 2024 पर्यंत वाट बघते, कोण येतोय का. 14 पर्यंत वाट बघितल्यानंतर तिला जरा बरं वाटलं, आजचे दिन आले, रामांचं जन्मस्थान मिळालं, काशी नव्या रूपानं चगमगायला लागली. दिवाळी शब्द सुद्धा टीव्हीवरती बघायला मिळत नव्हता, तो देव दिवाळी टीव्हीवरती दाखवायला लागली. हे सगळं करण्याकरिता देवाची शक्ती, योग मिळावा लागतो आणि तसा राजा मिळावा लागतो, योगी असणारा. म्हणून छत्रपतींचं वर्णन आहे श्रीमंत योगी. श्रीमंत आणि योगी शब्द भिन्न आहेत. एक तर श्रीमंत असतो तर योगी असतो, पण उत्तरेकडे बघितल्यावर कळतं श्रीमंत योगी एक असू शकतात. 32 मणाच्या सिंहासनावरती बसणारा छत्रपती हा आमचा राजा आहे, हृदयाच्या सिंहासनावर बसणारा. पण स्वराज्यातला स्व काढला एक कण सुद्धा आमचा नाही, तो रामाचा आहे. म्हणून भरतानं जशा पादुका गादीवरती ठेवल्या आणि हे राज्य व्हावे श्रींची इच्छा, म्हणजे 32 मणाच्यावरती बसणारा सिंहासनावरती श्रीमंत, पण हृदयानं मनानं अनासक्त योगी आहे. रामांचं राज्य आहे असं म्हणून सत्ताधाऱ्यांनी वागायला सुरुवात केली की सगळेच श्रीमंत योगी आहे. तो राजा परीक्षिती, अर्जुन, छत्रपती, राजा बली. त्यामुळं भगवंताचं कार्य घडतं त्यावेळी ओळखायचं की संत सत्पुरुष आनंदित होत आहेत. म्हणून देवीनी वरदान दिलं आणि परत आल्या कैलासावरती. आणि शंकरानं म्हणतात, कछुन परीक्षा की न गोसाई, की न प्रणाम तुम्हारी नाही. अगदी राम तुम्ही म्हणतात तसेच मला पटलं, पण भगवान शंकर संतापले, कोप झाला, मान तिकडे फिरवली, बघिनात. अहो म्हटलं असं काय करता, कोपू नका, राग सोडा, राग सोडा भैरवी. आता दुसरा राग कुठला सोडायचा, नाही तर तुम्हाला राग यायचो. देवी राग सोडा म्हणतायत, पण भगवान शंकर म्हणाले रागवायचा प्रश्नच नाही. का, तुमचा आमचा संबंध संपला. डोळ्यात पाणी आलं असं का म्हणतो. तुम्हाला सांगत होतो, पण सोंगानं का होईना नाटकानं तुम्ही अभिनय करण्याकरता जानकी झालात, माझ्या आईच्या जागी गेलात. माता राम मतपिता रामचंद्र, राम माझे माता पिता, मग जानकी मातोश्री सुद्धा राम पिता तर जानकी माता. सोंगानं का होईना तुम्ही आई झालात, तेव्हा आता तुमचं पत्नीही नातं संपलं, आता आई. म्हणून सतीला दक्षाच्या यज्ञामध्ये पतीच्या अपमानाच्या निमित्तानं योगाग्नीमध्ये तो देह भस्म करावा लागला. आणि कैलासाच्या ठिकाणी हिमनगकन्या पार्वती म्हणून अवतार घेऊन पुन्हा तप करून अर्धांगिनी व्हावं लागलं. शंकर म्हणजे शिवशासनतः आराध्य गुरुतत्व आणि रामांच्या ठिकाणी तडजोड नाही, असे भगवान शंकर रामांच्या नामावर किती प्रेम करतात. म्हणून आम्ही काय उगाच मूळ पदात म्हणतो, नाम पावन पावन नामी तरले अवघे जन. तुका म्हणे राम नामी कृतकृत्य झालो आम्ही. तुका म्हणे राम नामी, तुका म्हणे राम नामी, तुका म्हणे राम नामी कृतकृत्य झालो आम्ही. कृतकृत्य झालो आम्ही, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नामी तदले, नामी तदले.